मुंबई घेतलेलं आहे का तर उद्या कॅबिनेट असते, परंतु अचानक कॅबिनेटचा परवा झाला। आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो। दादा, आज खरं तर रक्षाबंधन सुद्धा आहे, त्याच्या शुभेच्छा तुम्ही कशा देतात आहात? तुम्ही रक्षाबंधन झालंय का तुमचं? अजूनपर्यंत झालं नाही। मी रात्री लेट नाईट आलेलो आहे। जेवढ्या बहिणी माझ्या इथं हजर असतील त्यावेळेस मी त्यांच्याकडनं राखी बांधून घेईन। आज तक मधले अहो हे बरोबर नाही। हे सांगा ना दादा, किती मारताय? मारायचं किती मारताय? 30 सेकंद काहीच झालं नाही, रेकॉर्डच झालं नाही। रेकॉर्डच काय झालं नाही तर बाईटच आता मी तरी काय करू? तर रेकॉर्ड झालं नाही त्याच्यात माझा दोष आहे का? आम्ही जिथं जिथं जातोय, आज तर रक्षाबंधनाचा दिवस आहे। कालपर्यंत रक्षाबंधनाचा दिवस नव्हता, तरी देखील मोठ्या संख्येने वेगवेगळ्या भागात आम्ही फिरत असताना आमच्या भगिनी राखी बांधत होत्या, आम्ही बांधून घेत होतो, आम्ही त्यांना शुभेच्छा एकमेकाला देत होतो। आता आज इथं आहे, आज माझ्या आता ज्या बहिणी इथं मुंबईत असतील त्यांच्याकडनं मी राखी बांधून घेणार। जे घर इथं जे असतील मुंबईमध्ये बहिणी, त्या सगळ्यांच्याकडनं राखी बांधून। सुप्रियाताई नाशिकच्या दौऱ्यावरती आहे। अरे मी आता तुला पुन्हा काय सांगतोय, ज्या बहिणी इथं असतील इथं मुंबईत, ती सुप्रिया इथं असेल तर तिच्याकडनं राखी बांधून घे। रक्षाबंधन हुकणार काय यावर्षी? अरे बाबा, जे इथं असतील त्यांचं घेणार, तू इथं असेल तर घेणार। नाही का कुठला कायदा झाला? जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेला की नाही? जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये आमचे पण मेंबर असतील, त्याच्या संदर्भामध्ये मी अनेकांशी बोललोय। आम्हाला कुठले कायदे करत असताना ते कायद्याच्या दोन्ही बाजू पडताळून बघितल्या जातील आणि कुणावर अन्याय होणार नाही खबरदारी आम्ही घेऊ। मुंबईमध्ये तुम्ही तुमची ताकद वाढवणार का पक्षाची? कारण की गेल्या 25 वर्षापासून तुम्ही लक्ष नाही दिलं मुंबईकडे। नवाब मलिक आज आपल्या कार्यक्रमात असणार आहेत। आतापर्यंत भाजपनं या संदर्भात आक्षेप घेतला होता, आज मात्र भाई स्टेजवर पाहायला मिळतील राष्ट्रवादी काँग्रेस। बघू बाबा, एकदा कार्यक्रम होऊ द्या, मग कोण कोण स्टेजवर येते काय ते बघू। तुमच्यावरती आरोप करण्यात येतात, म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विश्वासघाती आहे म्हणून महेंद्र थोरात बोलतात। कोणी सांगितलं? इतर लोक कोणी काय बोलतील त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही। जे प्रमुख जे लोक आहेत शिवसेनेचे, एकनाथराव शिंदे, इकडं प्रमुख कोण आहेत बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी, हे लोक काय बोलतात त्यांच्याकडे मी लक्ष देतो, बाकीच्यांच्याकडे मी लक्ष देत नाही। सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर मी तिच्याकडून सुद्धा राखी बांधून घेईल। मुंबईत ज्या ज्या बहिणी आहेत अशा सगळ्या बहिणींकडून मी राखी बांधून घेणार, असं अजितदादा यांनी म्हटलंय। जनसन्मान यात्रा आज मुंबईत आहे आणि त्यासाठी दादा वांद्र्यात दाखल